नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या तमाम मायबापांनो, शेतकरी भावांनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही तर तुमच्या काळजाला हात घालायला आलोय। जरा 2 मिनिटं हातातली कामं बाजूला ठेवा, मोबाईल शेजारी ठेवा आणि माझ्याकडे कान देऊन ऐका। पुढचे 24 ते 48 तास, होय आज रात्रीपासून ते उद्या परिवापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर एक फार मोठं संकट घोंगावतंय। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक अत्यंत गंभीर इशारा दिलाय। अरबी समुद्रात वाऱ्याची अशी काही चक्री फिरले की तिथून निघालेलं बाष्पाचं अथांग वादळ थेट आपल्या महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपलंय। 780 ते 100 किलोमीटर वेगाने वाहणारे सुसाट वारे आणि त्यासोबत कोसळणारा ढगपट्टी सदृश्य पाऊस, हे रूप पाहून भल्याभल्यांची गाळ उडणार आहे। पण माझ्या शेतकरी भावांनो, निसर्ग जेव्हा जेव्हा कापतो तेव्हा सगळ्यात जास्त गाव हा तुमच्या आणि आमच्या छताडावर बसतो। वर्षभर रक्ताचं पाणी करून घामाच्या प्रत्येक थेंबातून जे पीक आपण उभा करतो ते डोळ्यात देखत वाहून जाताना पाण्यासारखं दुसरं मरण नसतं। पण यावेळचं संकट मोठं आहे। ही नेहमीच टिमू रेमझिम नाही तर हे आबाळ फाटणारं संकट आहे। म्हणूनच हात जोडून विनंती आहे की आज रात्रीपासून विनाकारण घराबाहेर पडू नका। गोट्यातल्या मुख्य जनावरांना आधी सुरक्षित जागी हलवा। निसर्गाचं हे रूप कसं असेल? पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार सलग 2 दिवस सूर्यदर्शन होणार नाही। दिवसा सुद्धा रात्रीसारखा अंधार दाटून येईल आणि फक्त विजांचा तांडव चालू असेल। या भयानक 2 दिवसात काय घडू शकतं नीट ऐकून घ्या। विजेंचे खांब आणि झाडे उसमळून पडणार। वाऱ्याचा वेग एवढा अचाट आहे की वर्षानुवर्ष उभे असलेली मोठी झाडं आणि विजेचे खांब पत्त्यासारखे कोलमडतील। अनेक भागात वीज गुल होईल, संपर्क तुटेल, डोंगराचे कडे कोसळणार। घाटामध्ये आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या माझ्या बांधवांनो, कान उघडून ऐका। जमिनीचा धूप झाल्यामुळे डोंगराचे कडे कधी कोसळतील सांगता यायचं नाही। रात्रीच्या वेळी अत्यंत सतर्क राहा। नद्या नाल्यांना अचानक पूर येईल, ओढ्या आणि नद्या क्षणात फुगतील। शेतातल्या मोटारी काढायला किंवा जनावरे धुवायला नदीकडे जाण्याची मुद्दाम करू नका। जीवाची माया करा, पीक पाणी परत येईल पण माणूस परत येणार नाही। आता सर्वात महत्त्वाची आणि काळजात धडकी भरवणारी बातमी म्हणजे पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यामध्ये निसर्ग डायरेक्ट तांडव करण्याची शक्यता आहे। जर तुम्ही या भागात राहत असाल तर स्वतःची काळजी घ्या। जळगाव, खानदेशाच्या या पालेभाज्या आणि केळीच्या पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह असा काही वादळी पाऊस पडेल की तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने आत्ता सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याच्या या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। शिवना आणि इतर नद्यांना अचानक पूर येऊन शेती खरवडून जाण्याचा मोठा धोका आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे लातूर। मांजरा नदीच्या खोऱ्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट आहे। सखल भागात राहणाऱ्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर राहावे। त्यानंतर चौथा जिल्हा आहे सांगली। कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावरच्या लोकांनो सावध व्हा। डोंगरावरून एवढं पाणी येणार आहे की सांगलीत पुन्हा महापुराचं संकट मानगुटीवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यानंतर 5वा जिल्हा आहे सोलापूर। कोरड्या टाक राहणाऱ्या सोलापूरला यावेळी निसर्गपुरता झोडपून काढणार आहे। विजा पडण्याचा सर्वात मोठा धोका इथं वर्तवण्यात आला आहे। शेतकऱ्यांनी शेतात झाडाखाली अजिबात थांबू नका। पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर। नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगांचा एवढा भयानक गडगडाट होईल की काळजात धडकी भरेल। सकाळी आणि इतर भागात ओढ्या नाल्यांचा प्रचंड पूर येईल। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती। विदर्भातील या जिल्ह्यात पुढील 48 तास निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळू शकतो। कपासी आणि सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी होणार असून घराबाहेर पडणे धोक्याचं ठरेल। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। पांढऱ्या सोन्याचा हा जिल्हा, पण येत्या 2 दिवसात नदी नाले ओसांडून वाहतील। काही गावाचा संपर्क तुटण्याची भीती आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर। जंगलाच्या आणि कोळशाच्या या जिल्ह्यात पावसाचा जोर एवढा प्रचंड असेल की सखल भागातील घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड। गोदावरी माता पुन्हा रौद्र रूप धारण करू शकते। नांदेड जिल्ह्यात येत्या काही तासात येणारा पाऊस मागचे रेकॉर्ड मोडू शकतो। प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला। माझ्या शेतकरी भावांनो, हा निरोप देताना माझंही काळीज हेलावतंय, कारण मला माहीत आहे की एका रात्रीत जेव्हा होत्याचं नव्हतं होतं तेव्हा त्या शेतकरी कुटुंबावर काय बितते। पण निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे कुणाचंच काही चालत नाही। पीक, पाणी, शेती, संसार हे सगळे आपण पुन्हा उभं करू शकतो, कारण तुमच्या मनगटात ही ताकद आहे। पण आधी स्वतःचा, आपल्या पोरांबाळाचा आणि मुक्या जनावरांचा जीव वाचवा। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। विजेंच्या खांबापासून आणि झाडापासून लांब राहा। पुढचे 2 दिवस घरातच शिदोरी खाऊन बसा, पण विनाकारण संकटाच्या तोंडात जाऊ नका। हवामानाच्या प्रत्येक अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत प्रत्येक ग्रुपवर आत्ताच्या आत्ता शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. सुरक्षित राहा, काळजी घ्या. राम राम.